सो लेट स्टार्ट. जे मॅच झाले ना त्याला मॅच नाही म्हणत, त्याला गुंडागर्दी नाही म्हणत, त्याला इज्जत लुटणं म्हणते. साध्या भाषेत बॉलरची इज्जत लुटणं म्हणते, त्याला खाल खिचणं म्हणते. खाल खिचू खिचू मारणं म्हणते. जेवढं ब्रुटली मारू शकत होते बॉलरले तेवढं ब्रुटली इंडियन बॅट्समननं मारलं. अनेक विशेष गोष्ट सांगू, एवढे रन जेवढे बनवले ना न्यूझीलंडनं, तेवढे रन सॉरी इंडियानं तेवढे रन न्यूझीलंडनं मरू मरू 20 ओव्हरमध्ये बनवले. मरू मरू बनवले, मरू मरू. म्हणजे तुम्ही समजू राहिले काय गोष्ट होऊ राहिली तर. आणि हर्षित राणा आणि कॉन्वेचा काय विषय चालू आहे. KKRनं गाणं टाकलं, पोस्ट टाकली, ते पोस्ट पाहायचा, जरूर पाहायचा. ते गाणं ऐकायसारखं गाणं टाकलं त्यांनं. तेरा मुझसे है पहले न दाता कोई. भाई साहब आवाज आवाज चांगला नाही आहे ते नाही. ठीक आहे म्हणा, शिकू राहिलो गाणं म्हणणं, पण का लावलंय म्हणजे हर्षित राणा युवराला कॉन्वे चालला, हर्षित राणा युवराला कॉन्वे चालला. अरे असं कसं भाई, असं क्वेश्चन चालत. पण त्यांना काय गाणं लावलं वा. 5 मॅच लगातार कंटिन्यू हर्षित राणा वर्सेस कॉन्वे. हर्षित राणा आला आणि कॉन्वे गेला. आणि मी म्हटलं होतं की रवी बिश्नोई ज्यावेळेस खेळन त्यावेळेस तो तो करम भाई खतरनाक करन तो विषय. म्हणजे तो हायेस्ट विकेट टेकर बनन त्या मॅचचा रवी बिश्नोई. मला दुःख नाही आहे तो हायेस्ट विकेट टेकर नाही म्हणला, कारण की माहिती आहे काय, रवी बिश्नोई इकॉनॉमिकल एवढा खतरनाक खेळला, एवढा खतरनाक खेळला की त्याची लिमिट नाही. 1 सेकंड, 8 विकेट, हां हेच आहे यार. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच दिला बुमराहला. ठीक आहे, काही विषय नाही, आपलाच प्लेअर आहे बुमराह, दुसरा थोडी आपलाच आहे. त्याला दिला की रवी बिश्नोईला दिलं, सारखेच आहे. रवी बिश्नोईला पडले 4 ओव्हरमध्ये 18 रन, 2 विकेट, 4ची इकॉनॉमी. किती? 4ची इकॉनॉमी. तुम्हाला माहित आहे ती इकॉनॉमी कमी झाली असती, तो चौका शिवम दुबेनं सुटला, मिसफिल्ड झाली तिथं, नाही तर रवी बिश्नोईनं एकही बाउंड्री नसती खाल्ली, एकही बाउंड्री. एवढा खतरनाक खेळ राहिला रवी बिश्नोई, एवढा खतरनाक खेळ राहिला, त्याची लिमिट नाही. रवी बिश्नोईनं त्याच्या पहिल्या ओव्हरमध्ये 1 रन दिला, तो ओव्हर टाकला पॉवर प्लेमध्ये. पॉवर प्लेमध्ये 1 रन दिला एका ओव्हरमध्ये, पॉवर प्लेमध्ये. रवी बिश्नोईनं 8वी ओव्हर टाकली, त्याच्यात दिली मॅचची 8वी ओव्हर टाकली, त्याच्यात दिले 4 रन. त्याच्यात विकेट कोणतेच नाही आहे पहिल्या 2 ओव्हरमध्ये. पण विषय असा आहे की रन घंटा देऊ राहिला तो, रन काही दिवस नाही राहिला रवी बिश्नोई. एवढा खतरनाक खेळू राहिला तो की त्याची लिमिट नाही भाईसाहेब. रवी बिश्नोई म्हणजे नाही, मी म्हणतो जर वॉशिंग्टन सुंदर जर अवेलेबल नसेल तर बिलकुल रवी बिश्नोईला आणा तुम्ही. तो भाई तो खतरनाक डोमेस्टिक खेळून आला तो भाई साहेब. त्याची बॉलिंग त्यानं लय इम्प्रूव्ह केली, त्याची बॅटिंगही त्यानं लय इम्प्रूव्ह केली. तुम्ही असं नाही म्हणत की ऑलराऊंडर बनला, पण नाही. तो चौका छक्का मारायचा असेल तर मारून टाका, तो काही विषय नाही आहे. तो तर दिनं चढून, त्याचा काही विषयच नाही. पण त्यानं बॉलिंगही खतरनाक इम्प्रूव्ह केली आणि बॅटिंगही खतरनाक इम्प्रूव्ह केली. त्यानं 12वी ओव्हर टाकली मॅचची, 4 रन दिले. चॅपमनची विकेट घेतली, मार्क चॅपमन. 4 रन दिले, फक्त 4 रन, काय म्हणा होता. आणि शेवटची ओव्हर टाकली त्यानं 16व्या ओव्हरमध्ये त्यानं जास्त रन दिले, 9 रन दिले त्यानं. आणि त्याच्यात चौका पडला म्हणून, आणि तो चौका थांबवला गेला असता. पण तो विषय काय झाला माहिती आहे काय, शिवम दुबेच्यानं मिसफिल्ड झाली आणि तो चौका गेला. तो बॉल बाउंड्री गेला. नाही तर रवी बिश्नोईनं आज एकही बाउंड्री नसती खाल्ली भाईसाहेब. एवढं खतरनाक खेळणं आणि बॅटिंग म्हणजे काय लावलं काय न मला समजून राहिलं आपल्या बॅट्समननं. अबे एवढं गंद मारत असतात, एवढं बत्तर, एवढं. अरे वा, खाल खेचली बॉलरची, खाल डायरेक्ट. हे खाल म्हणजे हे स्किन खायची मारलं न्यूझीलंडच्या बॉलरले. आणि तुम्हाला माहिती आहे सगळ्यात जेंटल टीम जर कोणी असं ऑल ओव्हर वर्ल्ड क्रिकेटमधली तर न्यूझीलंड आहे. त्यांनी एवढं गंद, एवढं नंग करू मारू राहिले, एवढं. 200 रनाचं टार्गेट 15 ओव्हरमध्ये चेस केलं. 150 रनाचं टार्गेट 10 ओव्हरमध्ये चेस केलं. मी म्हणतो शुकर आहे आताही म्हणून राहिलो, म्हणजे मी म्हणतो आताही म्हणून राहिलो बरं आहे.
कारण की कसं आहे माहिती आहे का, जर चुकून संजू चालला असता आणि त्याच्यातही विषय असा माहिती आहे, पहिल्या बॉलवर म्हणजे मॅचचा पहिला बॉल संजूचा पहिला बॉल आणि संजू आउट झाला, तेवढं तर बरं म्हणा तुम्ही, तेवढं तर देवाला थँक्यू म्हणा की कसं आहे संजूनी चालला. जर संजू चालला असता, जस्ट इमॅजिन संजू, अभिषेक आणि ईशान भाईसाहेब 7-8 ओव्हरमध्ये चेज होते रन, 8 ओव्हरमध्ये लग्ग इशारा कुठूनही लावून घ्या. 7-8 ओव्हरमध्ये ही रन चेज होती 150 जर संजू चालला असता तर. पण एक गोष्ट अशी आहे, संजू चालू नाही राहिला का माहित काऊन. म्हणजे संजूचं स्ट्रगल खतरनाक चालू आहे, तिसरी मॅच आहे लगातार. आता भाई आता आता म्हणजे आता इमर्जन्सीवर गेलं ते काम, आता इमर्जन्सी रन पाहिजे, आता रन पाहिजे, फॉर्म आहे, आता जागा वाचवायची. जर संजूने हे दोन्ही मॅचमध्ये रन नाही काढले तर ईशान किशन करूला ओपनिंग. हे रिॲलिटी आहे, प्रॅक्टिकल बोलणं आहे. कोणासोबत चुकीचं कोणासोबत बरोबर काही नाही, तुमच्या हातात बॅट आहे, तुमच्या हातात बॉल आहे, जे करायचं आहे ते तुम्हालाच करायचं आहे, हे रिॲलिटी आहे. आणि मी काय म्हणतो, हे बॉयकॉट बॉयकॉट पाकिस्तानवाले म्हणून राहिले ते तर त्यांना करून घ्यायला पाहिजे. आता समजलं ते काऊन करू राहिले ते, समजलं आता. आणि कसं आहे माहिती आहे काय, जर त्यांना बॉयकॉट केलं ना तरच ते वाचू शकतात. हा एकच फंडा आहे त्यांच्यापाशी की बा त्यांना वाचायचं आहे, तर एक चान्स आहे की बा असे वाचून जा तुम्ही. तुम्ही बॉयकॉट करा, मॅच खेळूच नका आणि तुम्ही वाचून जा इंडियापासून, नाही तर एवढं गंद मारण, एवढं गंद मारण, त्याची लिमिट नाही. तुम्ही किती रन काढसान, तुम्ही 200 मरू मरू काढता, किती मरू मरू काढता तुम्ही 200 रन. आणि तुमचे हायेस्ट हार्डली रन असतात ॲव्हरेज 160 170, लग झालं तर 180, आणि 200 तर मरू मरू येऊ राहील तुमचे, एवढी तर गॅरंटी आहे. मग 170 रन आहे तुमची, 170 180, त्याच्यावरती नाही जात तुम्ही. ईशान किशन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, काय म्हणणं आहे. कुठूनच जितून राहिली पाकिस्तान, कुठूनच जितून राहिली. ते स्वप्न तर तुम्ही विसरून जा की बा तुम्ही इंडियाला हारू राहिले, विसरून जा. आणि दुसरी गोष्ट, फायनल सेमीफायनल ते फंड्यात नाही पडायचं, ते गैरसमजात नाही राहायचं माणसानं. जेव्हा ज्या वेळेस तुम्ही इंडियासमोर आले त्यावेळेस तुम्हाला तुमची दाखवून दिलं जाईल, एवढं लक्षात ठेवा. आणि एक गोष्ट सांगतो, खरंच सांगू राहिलो, आता 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 दया येऊ राहिली यांच्यावर, न्यूझीलंडवाल्यांवर दया यासाठी येऊ राहिली की अजून त्यांनी 2 मॅच खेळायची आहे. त्यांचा कॉन्फिडन्स डाऊन होऊन जाणार, ते पुरे डिप्रेशनमध्ये चालले जातील की आम्ही तर घंटा वर्ल्ड कप जितून राहिलो इथं, आम्ही तर जितून राहिलो. इंडिया शुअर आहे, त्याचा काही विषय नाही आहे. इंडिया जर याच्यातही जर नाही जितला तर मग तिथं लय एकदम हॉरेबल गोष्ट होऊन जाणार, एकदम खतरनाक की बा एवढं असल्यावर. पण नाही, इंडियाचा काही विषय नाही आहे, पण न्यूझीलंड तर त्यांचा कॉन्फिडन्स तर झाला डाऊन. आणि हे न्यूझीलंडची बी टीम नाही आहे, ना सी टीम आहे, ना डी टीम आहे, हे न्यूझीलंडची ए टीम आहे. हा स्कॉड सेम टू सेम वर्ल्ड कपमध्ये आहे न्यूझीलंडचा, सेम स्क्वॉड आहे. जे सेंटर आहे, फिलिप्स आहे, वगैरे वगैरे वगैरे, त्यांचे सगळे इम्पॉर्टंट जे बॉलर आहे ते सगळे याच्यात आहे. आणि आज कसं माहिती आहे का, आज तर डफीले धुतलं, आज डफीले धुंड काढलं माहोल. मला हेच पाहायचं होतं डफीले कोणते, तर आपला सूर्यकुमार यादवनं दिले त्याला गरम, चांगलेच गरम दिले, एवढे जेवढे पाहिजे त्याला तेवढेच गरम दिले. पण यार हे जी मॅच झाली, तुला माहिती आहे 10 ओव्हर नंतर ड्रिंक ब्रेक होत असते T20मध्ये. 10 ओव्हर कंप्लीट झाली तर ड्रिंक ब्रेक होत असते. चहा पाणी असं पेत असतात त्याच्या ड्रिंकमध्ये. त्यांच्या गळातून पाणी नशीन उतरलं, इमानदारीने सांगू राहिलो, त्यांच्या गळातून पाणीही नशीन उतरलं. ते बिचारे झोपले असेल चुकून आणि त्यांना झोपही नशीन लागली. एकामेकासोबत बोलत नसन ते, त्यांना अभिषेक शर्माची बॅट चेक केली की यार याच्या बॅटेत काही गेम आहे का ते पाहू आपण, तर तोही नाही भेटू राहिला.
काय म्हणावं, काही म्हणूच नाही शकत ना. काय काय किती काय म्हणू शकते माणूस. म्हणजे बर्बाद आहे भाई, काम बर्बाद आहे. म्हणजे एवढं गंद नाही मारावं कोणाला की कोणाचा कॉन्फिडन्स डाऊन होऊन जाऊ. याला तर कॉन्फिडन्स डाऊन करणंच म्हणतात यार. याच्यापेक्षा मोठी आणि खराब गोष्ट काय म्हणू शकतं. न्यूझीलंड जर आता वर्ल्ड कप समजा, जस्ट इमॅजिन करा 2 मॅच अजून बाकी आहे. 2 मॅचमध्ये किती ब्रुटल तरीकेने मारू शकतात ते. किती किती म्हणजे अजून तर तिलक वर्मा याचा बाकी आहे. आणि तिलक वर्मा हे काही फुग्गा प्लेअर नाही आहे. तो ज्या दिवशी खतरनाक, तो तर भाई तो तर चालतेच. तिलक वर्मा म्हणजे चालणं हाय त्याचं, तो तर काही विषयच नाही आहे. तिलक वर्मा एक साईड अशी पाऊंड होते बाकी, आणि जे धुणं चालू करते की त्याची लिमिट नाही. तिलक वर्मा याच कॅलिबरचा प्लेअर आहे भाई. समजा तो आज असता 3 नंबरवर तिलक वर्मा, तर ते नाही तेच केलं असतं जे सगळे करू राहिले. पॉवर प्लेचा फायदा, मग जे चालू केलं असतं त्यांना मारणं. ओ हो, साउथ अफ्रीका के खिलाफ देख लेना तिलक वर्मा ने क्या किया था. आणि तुम्हाला माहिती आहे त्याच्यात साऊथ आफ्रिकाची पुरी बॉलिंग होती. केसव महाराज होते, सब 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 होते, मफा गिफा सब. तर मॅच तर खतरनाक झाला पाहिजे. मॅच एवढा खतरनाक झाला की मॅच एवढी खतरनाक झाली की मॅचच्या आवाजामध्ये बॉर्डरच्या पार येऊ राहिले. बॉर्डर पार म्हणजे बॉर्डर पार तर म्हणून राहिले ए आय डायरेक्ट ए आयच करू राहिले लोक. काय म्हणा आता, अबे ए आयच करू राहिले लोक बॉर्डर पारची की ए आय. बाबर आझम 10 मॅच खेळला, 10 मॅचमध्ये 3 छक्के नजम. बाबर आझमचे BBL मध्ये, बिग बॅश लीगचे 3 छक्के नाही त्याचे टोटल. 3 छक्के 10 मॅचमध्ये. अभिषेक शर्मा सांगू का किती मारले तो, सांगू का. अभिषेक शर्मा 20 बॉल खेळला, 5 छक्के मारले त्यानं, 7 चौके. बाबर आझम 20 बॉल तर पिच पाहायला घेऊन घेते कशी आहे, म्हणजे पिच कशी आहे ते पाहायला 20 बॉल घेऊन घेते ट्रायलची. बाबर आझमची 20 बॉलावर 15, 18, 12 किंवा हार्डली 22 रन असतात. 20 बॉलवर बाबर आझमची कंडिशन सांगू राहिलो मी तुम्हाला. 13 बॉलवर 28 रन ईशान किशननं मारली. 2 छक्के 3 चौके, 215चा स्ट्राईक रेट. अभे याचा 350 स्ट्राईक रेट आहे अभिषेक शर्माचा. आणि राऊंड फिगर तर केलं ना तर 20 बॉलमध्ये 70 रन काढले त्यानं. 20 बॉलमध्ये 70 रन. तर या हिशोबानं विचार करून चला. आणि मी एक गोष्ट सांगू राहिलो, आवाज इंडियातून तर येऊ राहिली की बा हे येले म्हणता ब्रुटली टॉर्चर करणं, पण आवाज बॉर्डर पारही येऊ राहिली की ए आय आणि आम्ही खेळून नाही राहिलो, आम्ही बॉयकॉट करू राहिलो. बॉयकॉट यासाठीच करू राहिले ते, बाकी काही कारण नाही. नाही नाही नाही, बाकी काय घंटा कारण काय काय असेल कारण. याच्यापेक्षा खराब कारण काही नाही आहे. सिक्युरिटीचा विषय नाही आहे, तो विषय हा आहे. कसं आहे माहिती आहे, ते तो एक डायलॉग आहे धुरंधरचा कि बा तुमने जो वादा किया था उसे याद रखना, नहीं तो अभिषेक शर्मा की दी गई मौत बड़ी कसाईनुमा होती है. अभिषेक शर्माचं नाव नाही घालत मी याच्यात, मी इंडियाचं नाव घालतो. इंडिया ने T20 में दी हुई मौत बड़ी कसाईनुमा होती है. अबे तू 200 काढ 15 ओव्हर चेस करतो, तू 150 काढ आम्ही 10 ओव्हर चेस करतो. अबे राहिलं काय तरी सांगून द्या, राहिलं काय. आणि तुम्हाला एक सांगून देतो गोष्ट, ते अजून लवकर चित झाली असती, पण ते जाऊ द्या आता. बरं आहे ते, बरं झालं लवकर अजून चित झाली नाही. जर ते लवकर चित झाले असते तर मग तर विषय खतम होता. मग मग न्यूझीलंड डायरेक्ट घरी गेली असती, इथून डायरेक्ट घरी गेली असती. काही इंटरव्ह्यूमध्ये काही नसते बोलली, ते घरी गेली असती न्यूझीलंड. जे पाहिजे 4थी ओव्हर 5वी ओव्हर जे 11 आणि 12 रन पडले, 7वी ओव्हर त्याच्यात 11 रन पडले, तर याच्यात जर 22 रन पडले असते ते तर न्यूझीलंड गेली असती घरी. मग नसतं सोडलं न्यूझीलंड. धुवून काढलं रे बा, धुवून काढलं. म्हणजे मला तर दया येऊ राहिली विचारांवर. आता मला दया यासाठी नाही येऊ राहिली जे झालं, मला दया यासाठी येऊ राहिली जे होणार, जे न्यूझीलंड सोबत आता होणार. 2 मॅच बाकी आहे अजून. त्यांचा कॉन्फिडन्स पहिले जमिनीने ग्राउंड टू अर्थ झाला आता.
एकदम ग्राउंड टू अर्थ लोक आहे ते बिचारे, आणि त्यांचा ग्राउंड टू अर्थच हे झाला कॉन्फिडन्स की आपण तर वर्ल्ड कप जितून राहिलो. त्यांना तर मनाशी बांधून टाकली आहे गोष्ट, की आता त्यांना गाठ बांधून टाकली, म्हणाले की बा आपण वर्ल्ड कप जितून नाही राहिलो. आता जर 2 मॅच खेळले ते अजून, तर मी मजाक नाही करत, एखादा रिटायरमेंट घेऊन घेते. लग गई शरत. आणि रवी बिश्नोईच्या बद्दल बोलायचं म्हटलं तर भाईसाहेब क्या बॉलिंग केली त्यानं, एक नंबर बॉलिंग केली. मी जसप्रीत बुमराबद्दल याच्यासाठी नाही बोल राहिलो, कारण की बुमरासाठी ही गोष्ट नवीन नाही आहे. बुमराचं काम ते म्हणजे काम म्हणजे यार त्याने एवढं यूज टू करून दिलं, तो दर मॅचमध्ये परफॉर्मन्स देते, दर मॅचमध्ये. एखादा दिवस खराब कोणाचाही चालला जाते. अरे एखादा खराबही गेला नाही तो ॲक्च्युअल दिवस, तोही ठीकठाकच दिवस होता. पण माहीत आहे का, मग कोणी खेळ लोक डॉक्युमेंटरी काढून घेतात. डॉक्युमेंटरी अबे हे 120च्या स्ट्राईक रेटनं रन मारले रे तुला पुऱ्या टुर्नामेंटमध्ये. इंडिया समोर तर 120च्या स्ट्राईक रेटनंच रन मारले तुला. आणि तू डॉक्युमेंटरी काढून तू लाज आहे जराशी जनाची ना मनाची. खरंच अबे खरंच लाज आहे तुला. जराशीही लाज असेल ना जराशी, तर भाईसाहेब तू डबल बोल दे नको काही. नाही चुपचाप ना राहायचो, खरं डबल बोल दे नको काही. जराशी लाज असेल तर अबे तू जराशी ते स्टॅट पाय 3 मॅचचे, स्वतःचेच पाय. 3 मॅचचे बॉल कंबाईन कर, रन कंबाईन कर, त्याचा स्ट्राईक रेट पाय. तुला स्वतः दिसून जाईल आपण किती पाण्यात. अबे मी काढून ठेवला भाई, मी लिहून ठेवलेला तो विषय. किती 127 बॉलमध्ये 155 रन काढले, 122चा स्ट्राईक रेट आहे साहेब झाला फरांचा. इंडियाच्या सोबत झालेल्या 3 मॅच एशिया कपचे. काय म्हणा आता गद्याले, हे गदे घोडे सारखेच आहेत. आणि आता तुम्हाला एक गोष्ट सांगून देतो, हे कालची मॅच पाहिल्यानंतर पाकिस्तानला एवढंच समजलं ते वर्ल्ड कप जिंकून राहिले. गॅरंटेड जिंकून राहिले. पण कसं आहे माहिती आहे काय, खोट्या भ्रमामध्ये राहणं, धोके में रहना, वहम में रहना, व्यायाम जे काही असेल ते, मी म्हणतो भ्रमात राहणं, ते तुम्ही राहू शकता, ते तुमची चॉईस आहे, ते मी म्हणू नाही शकत. पण रियालिटी जी आहे ते हेच आहे की तुम्ही तर जिंकून राहिले वर्ल्ड कप. गॅरंटेड सांगू राहिलं, तुम्ही वर्ल्ड कप जिंकून नाही राहिले एनी हाऊ. काहीही करून घ्या तुम्ही, तुम्ही कितीही तुम्ही एडी चोटीचा जोर लावला तरी तुम्ही जिंकून राहिले. खरंच जिंकून. ना तुमचे बॉलर धडन, ना तुमचे बॅट्समॅन धडन, ना तुमचे ऑलराऊंडर ठीक. अबे आमच्या याच्यात रिंकू सिंग खेळू राहिला, रिंकू सिंग आणि शिवम दुबे सोबत खेळू राहिला. रिंकू सिंग जर स्क्वॉडमध्ये असन तर भाई तो मॅच कुठूनही पलटू शकते. तुम्ही विचार करा, वरतून अभिषेक शर्मा ओपनिंग करू राहिला, संजू किंवा हा ईशान किशन, 3 नंबरवर तिलक वर्मा, 4 नंबरवर सूर्या, 5 नंबरवर हार्दिक, 6 नंबरवर आपला हा शिवम दुबे, 7 नंबरवर रिंकू सिंग, 7 नंबरवर. तो न्यूझीलंडला घंटा काही समजू राहिला त्याने. 20 बॉलर 45 मारले न्यूझीलंडले, 45. डॅरेल मिचलची आत्मा कापून गेली त्या दिवशी. या सेंटनरले बॉल फिलिप्सला द्यायला लागला की इज्जत बचाय राखो बॉलर की. एखाद्या बॉलरले जर शेवटची ओव्हर दिली असती त्याने, या मॅचची 10वी ओव्हर, त्यानं रिटायरमेंट घेतली असती, की डप्पीला दिली असती. डप्पी तर सोडलं असतं त्यानं. मी बोल राहिलो तो 7व्या नंबरवर येऊ राहिला रिंकू सिंग. तो पासनिंग होण्यासमोर तो मारते कुत्र्यासारखा. आणि 8व्या नंबरवर अक्षर पटेल. अभि 8व्या नंबरवर अक्षर पटेल सारखा प्लेअर येऊ राहिला. अक्षर पटेल एवढा खतरनाक प्लेअर आहे, त्याची सांगायची मला काहीच गरज नाही आहे. तो 8व्या नंबरवर येऊ राहिला. तुम्ही विचार करा, तुम्ही कुठं राहायचा नाही का राहायचा. तुम्ही तर खतम आहे भाई, खतम आहे तुम्ही. तुम्ही कायच्यातच काही नाही आहे. तुम्ही दिसूही नाही राहिले काही, खरंच दिसून नाही राहिले तुम्ही. येले जी मॅच झाली ते मौत का खेळ झाला तो काल. खाल खिचणी बोलते तुम्हारे लँग्वेज में उसको. खाल उधळून टाकली त्यांची, खाल स्किन. एवढं ब्रुटली मारलं, इज्जत के साथ खेलना हो गया वो उनकी. म्हणजे बॉलरच्या इज्जत सोबत खेळले ते काल. इंडियन बॅट्समन न्यूझीलंडच्या बॉलरच्या इज्जत सोबत खेळले ते. आणि काल जो मेसेज केला पुरा ऑल ओव्हर वर्ल्डला, पुऱ्या जगाला, सगळ्या क्रिकेट बोर्डले, सगळ्या टीमले,
थंडी सगळ्यांची जुने आहे, सांगू कोणी नाही राहिलं. विषय असा आहे. आणि विषय असा माहित आहे, बॅटिंग तर बॅटिंग ठीक आहे, बॉलिंग आहे डेंजर. हर्षित राणा पहिली ओव्हर, कॉन्वे आउट. पांड्या, हार्दिक पांड्या पहिली दुसरी ओव्हर मॅचची त्याने एक विकेट घेऊन घेतली. बसा बोंबलत. रवी बिश्नोई एक नंबर, त्यानं पहिली ओव्हर मध्ये 1 रन दिला. का म्हणा आता बुमराह आला, बुमराहनं पहिल्या बॉलवर विकेट घेतली. पहिल्या बॉलवर बुमराहने विकेट घेतली. काय म्हणतो कुलदीप यादव, कुलदीप यादवची ठीकठाक केली मॅच. कुलदीप यादवची एवढी चांगली नाही गेली असं म्हणूनही हा चांगली नाही गेली एवढी. 3 ओव्हरमध्ये 30 रन बनले त्याला. 10चा इकॉनॉमी आहे त्याचा बिचारायचा, पण काही नाही. कुलदीप यादव तो माहिती आहे, तो कव्हर करून घेणारा खिलाडी आहे. कुलदीप यादव यार बोला लागते कशा गोष्टी करतो. आणि माहित आहे काय, यांनी कमबॅक केलं थोडंसं म्हणता येते, पण केलं यांनी कमबॅक. म्हणजे यांची कंडिशन होती 8 ओव्हरमध्ये 43वर 3. 8 ओव्हरमध्ये 43वर 3 न्यूझीलंडची सांगू राहिलो मी. आणि 10 ओव्हरमध्ये न्यूझीलंड होती 75वर 3. आम्ही फक्त तुमच्या डबल होतो. 75चे डबल होतात 150. आम्ही बस तुमच्या डबल होतो, आणखीन काहीच नाही. म्हणजे या 2 ओव्हरमध्ये त्यांना 32 रन कव्हर केले ते माहोल 2-3 ओव्हरमध्ये. तर असा विषय झाला. 14 ओव्हरमध्ये तर न्यूझीलंडने 100 कंप्लीट केले. ते 14 ओव्हरमध्ये, 14व्या ओव्हरमध्ये 100 त्यांना तेव्हा कंप्लीट केले. मग चालू झाली इंडियाची बॅटिंग. ते जे काय म्हणतात त्याला, तो रनआउट आहे तो मोजूही नाही राहिलो भाई मी. नाही तो त्याने कमर तोडली रनआउट ना, ते बरोबर आहे. हां रनआउट, तो कमर तोडली त्या रनआउटनं, ते बरोबर आहे. पण नाही ते काय, तो मोजून नाही राहिलो मी, अजूनही मोजून नाही राहिलो मी तो रनआउट. सोडून द्या, दया करा यांच्यावर बिचाऱ्यांवर. काहीच नाही टिकवलं आणि काहीच नाही राहू दिलं यांले. आणि आता मी स्कोअर कार्डवर येऊन जरासं. आज टॉस झाली, इंडियाने टॉस जिंकली. इंडियाने म्हटलं आम्ही बॉलिंग करतो. ठीक आहे, अजून तर इंटरव्ह्यू पोहोचले ठीक. इंटरव्ह्यू दुसऱ्या व्हिडिओवर पोहोचून आज फक्त हे करतो, कोणतं स्कोअर कार्ड. तर पहिला होता कॉन्वे. मग त्यांना म्हटलं आम्ही न्यूझीलंडची पहिली बॅटिंग आली, कॉन्वे आला. आणि हा टीम शेफर्ड आला. कॉन्वेने पहिल्या बॉलवर हर्षित राणा आउट केलं. दुसऱ्या बॉलवर ॲक्च्युली पहिला बॉल खेळला तो, 1 रन काढला. मग ते दुसऱ्या बॉलवर आउट झाला बिचारा. लय गंदा आउट झाला. अरे रे रे रे, एवढा गंदा आउट न देवायला पाहिजे होतं. हर्षित राणा आणि कॉन्वे तेरा मुझे से पहिले. हां, तर मग दुसरा टीम शेफर्ड, त्याला केलं बुमराहनं आउट. भाई साब, का आउट केलं, काय आउट केलं, वाह. स्टंप एवढा खतरनाक उडवला की त्याची लिमिट आहे. बुमराह ॲग्रेसिव्ह लय होऊ राहिला. मी मजाक नाही करू राहिलो. बुमराहला पकडून ठेवा, बुमराहला बांधून ठेवा. बुमराह ज्या हिशोबाने ॲग्रेसिव्ह होऊ राहिला तो खतरनाक वाटू राहिला बरं. एक तर परफॉर्मन्स खतरनाक, एक तर मग हाय भाऊ खतरनाक. का म्हणजे तुम्ही विचार कर ना, तो परफेक्ट कॉम्बो आहे ना भाई. तो परफॉर्मन्स ठेवते, ॲग्रेशन ठेवते, ॲटिट्यूड ठेवते, सगळं ठेवते. असं नाही की बा ॲटिट्यूड आहे फुग्याचा, की नाही मग तो मुझे तो किंग बुलाव, घंट्याची परफॉर्मन्स, असा काही विषयच नाही आहे त्याचा. मग आहे सचिन रवींद्र, 5 बॉल खेळला, 4 रन केले. आणि त्याच्यातही चौका आहे बिचारायचा. 80चा स्ट्राईक रेट आहे. पांड्याने गमावलेले. आणि रवी बिश्नोईनं कॅचला बढिया पकडली होती, एकदम क्लासिक कॅच पकडली होती रवी बिश्नोईनं. ग्लेन फिलिप्स हा खेळला जरासा, इमानदारीने सांग का, रन बॉल खेळला तो. 40 बॉलमध्ये 48 रन, 6 चौकी, 1 छक्का, 120चा स्ट्राईक रेट. वाह, बहुत बढिया. थाळ्या वाजवा लागेल आता, अजून काही नाही करू शकत आपण त्याला. मार्क चॅपमॅन 23 बॉलमध्ये 32 रन, 2 चौके, 2 छक्के, 139चं स्ट्राईक रेट. डॅरल मिचल, हा याच्याशी पर्सनल आहे जरासा आपलं. ते इंडियासमोर जास्तच रन काढते का तो. याला काय माहीत काय होते, हा इंडियासमोर जास्त रन काढते, पण T20मध्ये याची शक्ती आहे, जागृत नाही होऊ राहिली. मी म्हणतो जागृत व्हायला पाहिजे. पाहतोस तुझ्या अंगात किती दम आहे, तर असं म्हणणं आहे मला. 8 बॉलमध्ये 14 रन, 1 चौका, 1 छक्का, 175चा स्ट्राईक रेट आहे. मिचेल सँडलर, अभि यांना असं करून पाहिलं की आता अभिषेक शर्माला आउट करतो, मग आपले जितायचे चान्सेस बनतात. नाही, तिथेही तीनची खोदून टाकली, असा विषय उरला तो. असं नाही ना की बा एकाला आउट करा मग पुरी टीम धावून जाईन, खतम होऊन जाईन. नाही, तुम्ही एकाला आउट करसान, दुसरा आहे ते दुसरा त्याच्यावर 72 मारते.
त्याच्याहून 72 मारते दुसरा, अशी गोष्ट होऊ राहिली. ते सेंटनर आला 17 बॉलमध्ये 27 रन, 3 चौके, 1 छक्का, 158चा स्ट्राईक रेट. जेमिसन 5 बॉल 3 रन, 60चा स्ट्राईक रेट, बुमरानं उडवलं. मॅट हेनरी 1 बॉलर 1 रन, 100चा स्ट्राईक रेट. सर्डी 5 बॉलर 2 रन, डफी 3 बॉलर 4 रन. बढिया भाई साहब, बढिया. काय म्हणा आता इंडियाचा स्कोर कार्ड होंगे ना टीमचा, आपल्या बॉलिंगचा, तेही पाहा लागेल भाई कशा गोष्टी करतो. हर्षित राणा भाई, हर्षित राणा धुतला गेला जरासा, पण हर्षित राणाची 1 विकेट तर पक्की आहे. काही हो ना हो, 1 विकेट हर्षित राणाची पक्की आहे. 4 ओव्हर 35 रन, 1 विकेट, 8ची इकॉनॉमी. 8ची इकॉनॉमी आहे. घंटा 150 रन तरी त्यांनी 150 रनच काढले तरी. हार्दिक पांड्या 3 ओव्हर 23 रन, 2 विकेट, 7ची इकॉनॉमी, बहुत बढिया. आणि सगळ्यात क्लासिक मला वाटते रवी बिश्नोई, काय कमबॅक केला भाई, 1 नंबर. त्यांनी चौका तो पकडायला पाहिजे होता, इमानदारीने पकडायला पाहिजे होता. नाही खरंच पकडायला पाहिजे होतं. स्टॅट मध्ये अजून म्हणजे 3ची इकॉनॉमी असते याची, गॅरंटेड 3ची इकॉनॉमी असते स्टॅटमध्ये याची. भाई यार ल बढिया वाटलं असतं, पण काही खराब नाही झाला. 18 रन दिले, बुमराने 17 रन दिले. 4 ओव्हरमध्ये 17 रन बुमराची आहे, 4 ओव्हरमध्ये 18 रन रवी बिश्नोईची आहे. बुमराने 3 विकेट घेतली, रवी बिश्नोईने 2 विकेट घेतली. इकॉनॉमी लगभग सेम, 4.50ची इकॉनॉमी आहे रवी बिश्नोईची, 4.25ची इकॉनॉमी आहे जसप्रीत बुमराची. बुमराचं बुमरा आहे यार, काय म्हणा बुमराबद्दल. कुलदीप यादव 3 ओव्हर 32 रन, 10ची इकॉनॉमी, 0 विकेट. शिवम दुबेलाही पडली आज. मला हे वाटलं की या शिवम दुबे कसा का मार खाऊ राहिला. त्याच्यात दोन्हीही ओव्हरमध्ये कमीत कमी 12-12, 13-13 रन गेले. दोन्ही ओव्हरमध्ये ॲक्च्युली 12-12 रन गेले असं समजू शकता तुम्ही. 2च ओव्हर टाकल्या म्हणून. आणि जे खायचलं येणले, जे घासलं, जे धतलं, ओ. सबस्क्राईब करा यार, सबस्क्राईब करा. मी बोलणं विसरून जातो, सबस्क्राईब करा म्हणून. काहून विसरतो मी, एवढी इम्पॉर्टंट गोष्ट मी विसरून जातो की सबस्क्राईब करा हे म्हणायला लागते. बंग झाली आपली इंडियाची बॅटिंग आली. त्यांना 20 ओव्हरमध्ये मरू बनवले, 153 रन. मग इंडियाची बॅटिंग आली. मॅट हेनरी काय बॉल टाकला त्यानं, पहिला बॉल म्हणजे कोणाचा ड्रीम बॉल असतो ना तो बॉलरचा, कोणत्याही बॉलरचा तो ड्रीम बॉल असते. एवढा बढिया बॉल टाकला की आउट, डायरेक्ट गिल्ली भाई, 1 नंबर बॉल टाकला त्यानं. संजू पहिला बॉलर आउट. ईशान किशन त्याच ओव्हरमध्ये 2 छक्के, 1 चौका, कडक काम करून दिलं बिलकुल. एवढं गंद मारलंय ना. 16 रन दिले त्यानं, 16 रन पहिल्याच ओव्हरमध्ये, ज्याच्यात आपला संजू आउट झाला त्याच ओव्हरमध्ये 16 रन मारले त्यानं. घंटा फरक नाही बॉर्डरला, कोण आहे काय आहे, मी तर मारन. मग अभिषेक शर्मा, ईशान किशन, काय खेळले वाह, 1 नंबर. ईशान किशन थोडे बॉल घेऊन राहिला, मला समजून राहिला हा कोण असं करते, पण काही फरक नाही पडत. मारू त्याला, गंदे राहिले ते, एवढं गंद मारलं की सोडलं नाही कोणाला. अभिषेक शर्मा 20 बॉलमध्ये 68 रन, अराउंड मी राऊंड फिगर करून 70 पकडा. चौके मारले त्यानं 7, छक्के मारले त्यानं 5, 340चा स्ट्राईक रेट आहे. ईशान किशन 13 बॉलमध्ये 28 रन आहे त्याची. 13 बॉलमध्ये 28, 3 चौके, 2 छक्के, 215चा स्ट्राईक रेट. सूर्यकुमार यादव बॅक टू बॅक 50, किती यानं 50 किती बॉलमध्ये मारली यार. एक सेकंड. 14 बॉलमध्ये 50 यानं मारली अभिषेक शर्मानं. ते फास्टेस्ट सेकंड 50 आहे. 12 बॉलची 12-13 बॉलची 12 बॉलची ती युवराज सिंगनं मारली आहे. तो तोडन तो रेकॉर्ड. 16 बॉलमध्ये हार्दिक पांड्यानं मारली आहे. 25 बॉलमध्ये 50 मारली आपले ये ना, काय नाव आहे, सूर्यकुमार यादवनं. 24 बॉलमध्ये 50 मारली, 212चा स्ट्राईक रेट. माहोल गेला भाई, सूर्यानं माहोल गेला. 1 नंबर तडाख्यानं तोडलं, खत्तम काम केलं, खत्तम. 24-25 बॉलवर सूर्यानं हाफ मारली, सेंचुरी 50, हाफ सेंचुरी मारली, सेंचुरी. बॅक टू बॅक 50 आहे. टार्गेट 10 ओव्हर. मला असं वाटत होतं 6व्या-7व्या ओव्हरवर
की टार्गेट 10 ओव्हरमध्ये झालं पाहिजे, मग कसं बरोबर राहते. 200 ओव्हरचं टार्गेट 15 ओव्हरमध्ये, 150 ओव्हरचं टार्गेट 10 ओव्हरमध्ये. मजा येते मजा येते भाई. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मग हे 1 मिनिट स्कोअर कार्ड बोल राहिलो तो ईशान किशन झालं. सूर्यकुमार यादव 26 बॉल 57 रन, 6 चौके 3 छक्के, 219चा स्ट्राईक रेट आहे त्याचा. आणि माहिती आहे काय, सूर्यकुमार यादवनं डफिले जे धुतलं, एवढं क्लासिक एवढं बढिया धुतलं डफिले की ती छक्कायला बढिया मारला सूर्यकुमार यादवनं, एक नंबर तगडा कडाय बढ्या. आणि तुम्हाला माहित आहे, मागची मॅच आणि हे मॅच हार्दिक पांड्या वाट पाहू राहिला की भाई मी येऊ काय. हार्दिक पांड्या हेच म्हणून राहिलं, थांब भाई मी येऊ राहिलो भाई, थांब. हार्दिक पांड्याला यायची गरजच नाही पडू राहिली. हार्दिक पांड्या राहू राहिला बिचारा, बसू राहिला. रिंकू सिंग तर काही तयारी होऊन नाही राहिला, घंटा रिंकू सिंग तयार होऊन काहीच नाही, तो बसला शांततेनं. खरंच बसला रिंकू सिंग, खरंच बसला. म्हणजे तो तयारी नाही करू राहिला बॅटिंगची, ना पॅड करू राहिला, ना ग्लव्स वगैरे काही घंटा काही घेत नाही. त्याला इला गॅरंटीनं माहिती आहे माझ्या पहिले सगळे बर्बाद करून येऊन जातील, मला घंटा बॅटिंगचा चान्स भेटू राहिला. पण भेटन रिंकू सिंगला बॅटिंगचा चान्स भेटन. आय होप तो चांगली फिनिशिंग करते, तो त्याचा विषय नाही आहे. पण आय होप त्यावेळेस इंडियाची कंडिशन चांगली राहो ज्यावेळेस रिंकू सिंग येणार त्यावेळेस. आणि बस भाई, हे झाली मॅच एवढी बत्तर आणि एवढी खतरनाक. बत्तर म्हणजे न्यूझीलंडसाठी त्यांच्यावर तर दया येऊ राहिली मला. आता मजा दया मला 3 मॅचवर त्याच्यासाठी नाही, जे 2 मॅच बाकी आहे त्यांच्यासाठी, कारण की ते 2 मॅच त्यांना खेळा लागणार आणखी. एवढा 72 दिवस, एवढे 72 वेळ, आणि त्यांना डबल तरी खेळा लागू राहिलं, तर मग काय म्हणा आता. मला खराब वाटू राहिलं भाई, त्यांच्यासाठी लय खराब वाटू राहिलं. आणि बस हा व्हिडिओ इथे एंड करतो. चलो सबस्क्राईब करा आणि लाईक करता. चलो बाय बाय.